काही काही पदार्थ असे असतात ना, अगदी साधे सोपे आणि पटकन तयार होणारे. पण बरेचदा काय होतं ना, ते आपल्या लक्षात राहत नाही की ही चटणी इतक्या पटकन तयार होते. पटकनच नाही, तेवढीच हेल्दी पण ही चटणी आहे आणि खायला एकदम रुचकर आहे. अगदी तोंडाची चव वाढवणारी ही चटणी आहे. मोजकेच साहित्य आहे, पण एकदम खमंग आणि खरपूस ही चटणी तयार होते. चटणीचं टेक्स्चर आणि रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि तुम्ही आरामात 15 दिवस ही चटणी वापरू शकता. आणि वेळेचं म्हणाल तर अगदी 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ याला लागत नाही. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि दिवाळी संपली की दरवर्षी माझ्याकडे एक हेल्दी असा चटणीचा प्रकार बनवला जातो आणि हिवाळ्यासाठी खास अशी ती चटणी असते आणि ती म्हणजे तिळाची खमंग अशी चटणी जी आहे ती मी दरवर्षी बनवते. अगदी साध्या पद्धतीने चटणी बनवते, तर ते संक्रांतीपर्यंत असते माझं ती चटणी आणि रोजच्या ताटामध्ये जेवणामध्ये थोडी तरी ती चटणी रोज आम्ही खातो. भरपूर फायदे होतात त्या चटणीचे. आणि ही चटणी आहे ना, तुम्ही 1 महिन्यासाठी पण बनवून ठेवू शकता, पण मी एवढी बनवत नाही. मी 15 दिवस पुरेल एवढीच बनवते. काय होते त्याचा खमंगपणा आहे ना, मग तुम्ही कितीही काही म्हटलं तरी हळू-हळू कमी होतं. कधी काय होतं, की आपलं झाकण उघडं राहतं कधी, तर कधी आपण झाकण लावायचं विसरतो. तर अशा वेळेस मी 15 दिवसाची बनवते, ती संपली की मग परत तयार करते. आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो रेसिपी आपण बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि आपण आपली आता रेसिपी बघूया. इथे मी 1 वाटी अनपॉलिश तीळ घेतलेले तुम्ही बघू शकता आणि वजनाने म्हणाल तर हे जवळपास 100 ग्राम तीळ असेल. तर या तिळाला चांगलं साफ करून घ्यायचे. तिळामध्ये कधी खडे वगैरे पण असतात, तेही पाहून घ्यायचे त्यातले. आता गॅस ऑन करून कढई ठेवून द्यायची आणि या तिळाला आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे. म्हणजे तडतडेपर्यंत हे तीळ आपल्याला भाजायचे आहे. तिळाची चटणी तयार करताना तिळाची भाजणी ही फार आवश्यक आहे. तुमचे तीळ जर चांगले भाजले गेले तर चटणी एकदम खमंग होते. त्याच्यामुळे सुरुवातीला मीडियम फ्लेम राहू द्यायची. थोडे तीळ गरम झाले की अगदी स्लो फ्लेमवरती मग तिळाला चांगलं भाजून घ्यायचं. हाय फ्लेमवरती अजिबात भाजून नाही घ्यायचे. नाहीतर काय होते, तीळ लगेच भाजले जाते आणि पटकन म्हणजे ते वरून मग भाजले जातात आणि आतून तसेच कच्चे राहते आणि मग त्या चटणीचा स्वाद जो आहे तो बिघडून जातो. तुम्हाला आवाज येत असेल, तीळ आपले तडतडायला लागलेले आहे. तर या स्टेजपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आणि तडतडल्यानंतर तुम्ही मायन्यूटली ऑब्झर्व केलं ना, तर तीळ असे छान फुलतात असे. त्याच्यावरून पण कळतं की आपले तीळ जे आहे ते छान भाजले गेले पाहिजे. जेव्हा तीळ तडतडायला सुरुवात झाली ना, त्यानंतर तीळ जे आहे ते सारखे हलवत राहायचे. नाहीतर काय होते, खालचे जे आहे ते जळून जातात आणि वरचे तसेच राहतात. आणि इथे आपले तीळ जे आहे ते छान भाजून झालेले आहे. मी आता गॅस जो आहे तो बंद करून देते आणि थोडा वेळ तीळ जे आहे या कढईमध्येच राहू देते आणि थोडा वेळ फिरवत राहते. म्हणजे हे आपण आता एखाद्या प्लेटमध्ये थंड करायसाठी ठेवून देऊ. आता त्याच कढईमध्ये हे 2 टेबलस्पून अख्खे धणे आहे ते टाकून घेऊ आणि याला थोडा वेळ आपण याला होऊ देऊ. म्हणजे एक सुगंध सुटेपर्यंत आपल्याला याला भाजायचं आहे, पण सुरुवातीला थोडा वेळच मी याला भाजून घेते. आता हे धणे हाताला चांगल्यापैकी गरम लागले की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे 1 टेबलस्पून जिरं घालायचं आहे. तर या सिक्वेन्सनी किंवा हा वेळ देऊनच भाजायचं, तेव्हा ते खमंग भाजले जातात. काय होतं ना, की धणे भाजायला थोडा वेळ जातो आणि जिरं मात्र लवकर भाजले जाते. म्हणून आपण पहिले धणे घेऊन घेतले, मग जिरं त्यामध्ये घातले. आता ह्या 6 वाळलेल्या लाल मिरच्या आहे. मीडियम तिखटवाल्या त्या मिरच्या आहे. तुम्हाला पाहिजे असेल जास्त तिखटवाल्या तर 1-2 तिखटवाल्या पण टाकू शकता. आणि ही बेडगी मिरची आहे, तर ह्या मी 6 घेऊन घेतल्या. तर बेडगी मिरचीमुळे काय होईल, आपल्या चटणीला छान रंग येईल आणि त्या दुसऱ्या मिरचीमुळे तिखटपणा येईल. आणि हेही मंद आचेवरती छान खमंग भाजून झालेलं आहे. आता आपण इथे गॅस बंद करून देऊ. थोडा वेळ मी याच्यामध्येच राहू देते कढईमध्ये, म्हणजे मिरच्याचा जो चांबटपणा आहे तो निघून जाईल आणि असा एक छान खमंगपणा येईल याला परत. आणि एखाद्या मिनिटानंतर एखाद्या या ताटात मी काढून घेईल आणि याला पण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. आणि इथे आपला हा मसाला आणि हे तीळ दोन्ही पण छान थंड झालेले आहे. बघू शकता आवाज किती छान येतोय. तर आता आपण हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून देऊ. तर पहिल्यांदा हेच घालायचं, मिरची वगैरे जे आहे ते आधी घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तीळ टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ.
आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ. तर इथे चटणी जी आहे ते खूप फिरवायची नाही खूप जास्त वेळ, नाही तर काय होते तीळ आहे त्याच्यामुळे ते ऑइल रिलीज करतील जास्त वेळ तुम्ही फिरवत राहिले तर थोडंसं चेक करायचं. आणि छान अशी आपली चटणी जी आहे ती रवाळ व्हायला पाहिजे, अशी कोरडी राहायला पाहिजे ती चटणी, अशी चिपचिप नको व्हायला. तर अशा पद्धतीने आपण ही आता फिरवून घेऊ. सो हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे, आपण चेक करूया. यस, मस्त सुगंध येतोय आणि बघू शकता छान आपली मस्त कोरडी कोरडी अशी ही तयार झाली आहे चटणी. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तोंडी लावायला तर ही चटणी तुम्ही वापरूच शकता. कधी भाजीला नाही आहे तर, किंवा तुम्हाला भाजी नाही खायची आहे तर अशा वेळेस तुम्ही हे पोळीवर टाकून पण स्प्रेड करून पण खाऊ शकता. पाहिजे असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकून थोडीशी ओली करून पण तुम्ही हे खाऊ शकता. बघा ही छान आता एअरटाईट बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायची. 15 दिवस तशीच राहते. पण एक काळजी घ्यायची की चटणी आपण वापरली की लगेच त्या बॉटलचं झाकण लावून ठेवायचं, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो तसाच राहतो. सो अत्यंत सोपी ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा एकदा, आणि खूप छान बनते. आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.